नमस्कार. आपण खरं तर सगळं भाग्यवान आहोत की आज एकादशी आहे, गुरुवार आहे आणि आपल्यावर खरंच भगवंताची कृपा आहे की आज आपण 12 अध्याय गीतेचे पुरे करत 13व्या अध्यायाचा विचार करणार आहोत. गीतेच्या दृष्टीने विचार केला तर संपूर्ण गीता ही तत्त्वम असि या महावाक्याचा उपदेश करणारी आहे. त्यातले जे पहिले 6 अध्याय आपण पाहिले त्याच्यामध्ये त्वमपद, तत्त्वम असीमधलं जे त्वमपद आहे, त्वमपद म्हणजे तू म्हणजे कोण? आपण सगळेजण. त्याला आपण साधक म्हणतो, भक्त म्हणतो. असे आपण सगळेजण ते त्वम म्हणजे तू आहोत, म्हणजे शरीरधारक ज्याला आपण जीवात्मा म्हणतो. आपण सगळेजण हे पहिल्या 6 अध्यायामध्ये या जीवात्म्याचं शोधन, त्याचं शुद्धीकरण. प्रत्येक जीवच भगवंताचा अंश आहे, त्यामुळे खरं तर तो शुद्धच असणार. अशा सगळ्या गोष्टी आपण पहिल्या 6 अध्यायात पाहत होतो. म्हणजे असा जर तो शुद्ध असला तरी विषयांमुळे, विकारांमुळे जी काही हीनदीनता येते, अगतिकपणा येतो, राग लोभ होतात, प्रवाह पतित होतो तो जीव. आणि अशा सगळ्यामुळे त्याचं जे खरं भगवंताचं स्वरूप आहे, ज्या सगळीकडे भगवंत आहे त्या जीवात्म्यामध्ये भगवंताचंच अंश आहे, पण हे भगवंताचं स्वरूप सांगावं लागतं. त्याचं खरं स्वरूप काय ते सांगावं लागतं. कारण या दृश्य जगातल्या सगळ्या गोष्टीमुळे तो अडकतो. कुठून आला आहेस, तुला कुठे जायचं आहे, त्याच्यासाठी काय करायचं आहे, खरं स्वरूप काय आहे, हे सगळं सांगणारं हे पहिले 6 अध्याय होते. या अर्थाने ते पहिले 6 अध्याय हे कर्मप्रधान होते. नंतरचे जे 7 ते 12 अध्याय होते त्या दुसऱ्या भागामध्ये, दुसऱ्या 6 अध्यायामध्ये तत्पद, तत् म्हणजे ते म्हणजे ब्रह्म. या ब्रह्मासंबंधीचे 6 अध्याय आपण पाहिले, म्हणजे ब्रह्माचं शोधन. आणि आता आजपासून जो 13वा अध्याय आपण सुरू करणार होतो ते अखेरपर्यंत, हे तिसरं म्हणजे असीपद. तत् आणि त्वम, जीव आणि ब्रह्म हे एकच कसे आहे ते जाणण्याची सगळी प्रक्रिया या 13व्या अध्यायापासून आपण पाहणार आहोत. आता खरं तर आपण जे काही 12 अध्यायांमध्ये पाहिलं ते काही पुन्हा सगळं आठवण्याची आवश्यकता अशातला काही भाग नाही आहे. एकंदर आपल्याला असं लक्षात येईल की संपूर्ण गीतेमध्ये कर्म, भक्ती आणि ज्ञान अशा 3 गोष्टींचा उल्लेख आहे. त्या 3 गोष्टींच्या भोवती सगळी गीता आहे. पण तरी देखील भगवंत गीता सांगतो आहे ती युद्धभूमीवर आहे. युद्धभूमीवर अर्जुन आहे आणि अर्जुनाला युद्ध प्रवृत्त करायचं आहे. त्याच्या जीवनामध्ये जो संघर्ष चाललेला आहे त्या संघर्षाला तोंड द्यायचं आहे त्याला, आणि म्हणून त्यांनी त्या सगळ्या संघर्षातून मार्ग कसा काढावा यासाठी ही गीता सांगितलेली आहे. आणि याचा अर्थ आपल्याला काही अर्जुनासारखं युद्धाला तोंड द्यायचं नाही आहे, पण तरीसुद्धा जीवन कसं घालवावं, कसं व्यतीत करावं, येणाऱ्या ज्या अडचणी असतील, प्रसंग असतील, संकट असतील, त्यावर योग्य पद्धतीनं विचार कसा करावा, हे सगळं अर्जुनाच्या निमित्तानं तुम्हा आम्हाला या गीतेमधून शिकवलं जात आहे. अशा अर्थाने आपण पाहतो. म्हणजे आता विचार केला 5000 वर्षापूर्वीची ही जरी गीता असली तरी देखील त्यावेळेचे जे विषय होते, म्हणजे गीता ज्यासाठी सांगितली गेली, तर काम, क्रोध, मोह, लोभ यामुळे हे सगळं घडलं. महाभारत जे काही सगळं घडलं ते काम, क्रोध, लोभामुळेच घडलं. आजही ते सगळं आहेच. किंवा आपण असं म्हणतो की पैशाचा, सत्तेचा मोह त्या काळी होता, आजही आहे. तेव्हा हा सगळा सत्तेचा गर्व होता, माझं राज्य, मलाच सगळं मिळालं पाहिजे, आणि दुसऱ्यावर अन्याय झाला तरी त्याचा विचारच नाही, दुसऱ्याबद्दल मत्सर, हे तेव्हा होतं. आजही तेच आहे. त्यामुळे विषय जरी जुना असला, 5000 वर्षापूर्वीच असला, तरी आज भाऊबंदकी, मालमत्तेवरून भांडणं, अगदी घरापासून राष्ट्रापर्यंत तेव्हा होतं, आजही आहे. त्यामुळे ताणतणाव, राग, लोभ, औदासिन्य, दुःख, व्याधी सगळे जे काही आहे ते त्यावेळेला होतं आणि आजही आहे. म्हणून गीता आपल्याला आजही आवश्यक आहे. या सगळ्यातून जर आपल्याला ह्या अडचणी तेव्हा होत्या, आजही आहेत, त्याला तोंड द्यायचं आहे, त्याच्यातून मार्ग काढायचा आहे. अर्जुनाला भगवंतांनी ज्या पद्धतीनं मार्ग दाखवला त्या पद्धतीनं आपणही आपल्या जीवनामध्ये सुख, आनंद, कर्तव्य, समाधान हे सगळं करायचं आहे. ह्यासाठीची जी धडपड अर्जुनाची आहे तशी आपली पण चालू आहे. म्हणून गीता तेव्हा उपयोगी होती, आजही आपल्याला उपयोगी आहे, असा त्याचा अर्थ म्हणून आपण गीतेचा अभ्यास करतो. आता सगळ्याच्या सगळ्या 12 अध्यायांमध्ये काय काय झालं हे अगदी सगळ्याच्या सगळं आपल्याला गरजेचं नाही आहे. पण आपण 13व्या अध्यायाची सुरुवात करताना
12व्या अध्यायाच्या अखेरीस भगवंताने कोणता भक्त मला प्रिय आहे असं स्पष्टपणाने सांगितलं. ते सगळे भगवंताला जो लाडका भक्त आहे, आवडता भक्त आहे, त्याच्याजवळ असणारे जे सगळे गुण आहेत, ते सगळे गुण आपल्यामध्ये आणावेत, प्रयत्नपूर्वक आणावेत. असं केलं तर हे 13पासूनचे 18 अध्याय आहेत ना, त्याच्यामध्ये सांगितलेला जो 80 आहे ना, म्हणजे जीव आणि आत्मा ह्या सगळ्यांमध्ये तो भगवंत सगळीकडे कसा आहे यासंबंधीचं भगवंत जे आपल्याला सांगणार आहे ते आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीनं कळेल. तसं पाहायला गेलं तर पहिल्या अध्यायामध्ये धृतराष्ट्राचं आंधळं प्रेम आपण पाहिलं, दुर्योधनाचं सत्तेवरचं प्रेम आपण पाहिलं आणि त्या सगळ्या बाजूला अर्जुन अतिशय सात्विक प्रवृत्तीचा आपण पाहिला. अर्जुनाचं नेमकं जे काही दुःख आहे ते पहिल्याच अध्यायात आपल्याला कळलं. दुसऱ्या अध्यायापासून त्या अर्जुनाला मन आणि बुद्धीचं संतुलन कायम राखायला हवं हे भगवंतांनी अगदी ठामपणानं सांगितलं की बुद्धी इकडे तिकडे होता कामा नये, मन चंचल इकडे तिकडे जाता कामा नये, मन बुद्धीचं संतुलन झालं पाहिजे. दुसऱ्याच अध्यायामध्ये भगवंतांनी अर्जुनाला आत्मज्ञान सांगितलं. त्या आत्म्याला कोणी मारत नाही, आत्मा मरत नाही, यासाठी तुझं कर्तव्य जे की आहे ते तू कर असं भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं. आणि तिसरा अध्याय कर्म कसं करायचं ते सांगितलं. चौथ्या अध्यायामध्ये कर्म, अकर्म, विकर्म या सगळ्या गोष्टी अर्जुनाला भगवंतांनी सांगितल्या. आणि त्याच अध्यायामध्ये जेव्हा माणूस प्रत्येक कर्म करतो ते प्रत्येक कर्म भगवंतांनी सोपवलेलं आहे अशा भूमिकेतून करायचं. आपण करतो ही भूमिका नाही, तर हे काम मला भगवंतांनी सोपवलेलं आहे असा विचार करून करायचा आहे. आणि मग त्याच्यासाठी जे घडणार आहे ते जो काही मान्य करतो त्याला बुद्धिमान म्हटलं, तेही आपल्याला चौथ्या अध्यायात भगवंतांनी सांगितलं. 5व्या अध्यायात प्रत्येकाला स्वाध्याय करणं किती आवश्यक आहे, आत्मपरीक्षण करावं, स्वाध्याय करावं असं भगवंतांनी सांगितलं. 6व्या अध्यायामध्ये प्राणायाम सांगितलं, अष्टांग योग साधना सांगितली. 7व्या अध्यायामध्ये जीव जगत जगदीश्वर याच्या संदर्भातलं अगदी म्हणजे काय 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 जीव कशाला म्हणतात, जगत कशाला म्हणतात, जगदीश्वर कशा म्हणतात, या सगळ्या गोष्टी भगवंतांनी नीटपणे सांगितल्या. आणि 8व्या अध्यायात जीवाच्या गती पण सांगितल्या. म्हणजे काया वाचा मनाने भगवंताचा जो भक्त झाला आहे, काया वाचा मनाने जो भगवंताचा भक्त झालेला आहे की त्याला दुसरा विषय नाही, त्याची गती उत्तमच असणार असं भगवंतांनी आपल्याला 8व्या अध्यायात सांगितलं. 9व्या अध्यायात भगवंतांनी आपल्याला आश्वासन दिलं की योगक्षेमं वहाम्यहम्, तुमचा योगक्षेम व्हायला मी जन्माला घातलेल्या प्रत्येकाचा योगक्षेम मी करतो अशी भक्ताला भगवंतांनी दिलेली खात्री आहे. 10व्या अध्यायामध्ये भगवंतांनी विभूती सांगितल्या. प्रत्येकात भगवंताचं वास्तव्य आहेच आहे आणि ही सगळी हे सगळं कळावं आपल्याला, म्हणजे भगवंत सगळीकडे आहे हे कळावं. आणि म्हणून अर्जुनाला भगवंतांनी दिव्य दृष्टी दिली आणि 11व्या अध्यायामध्ये विश्वरूपही दाखवलं. 12वा अध्याय भक्तियोगाचा सांगितला. सगुण भक्ती, सगुण भक्त, निर्गुण निराकार भक्ती, म्हणजे सगुण साकार निर्गुण निराकार सगळं कसं एकच आहे असं 12व्या अध्यायात सांगितलं. या स्वरूपाचं वर्णन म्हणजे हे जे काही एकच आहे हे जे स्वरूप आहे त्याचं वर्णन आता 13व्या अध्यायापासून आपल्याला बघायचं आहे. भगवंत करणार आहे. जन्ममृत्यूचं जे चक्र आहे ते चक्र सतत चालणार आहे, यायचं जायचं, पुन्हा यायचं पुन्हा जायचं. त्यामुळे असं हे चक्र चालू आहे. त्यामुळे जो ह्या चक्र चालू आहे हे समजून घेतो आहे आणि विचलित होत नाही. मृत्यू हा शरीराचा होतो, आत्मा अमर आहे, आपलं जे स्वरूप आहे ते जाणार नाही, ते आहेच आहे, ते या देहापुरतंच नाही आहे. हा देह म्हणजे शरीर जाईल पण ते जाणार नाही. हे जो जाणतो, ती जी जाणण्याची प्रक्रिया आहे ती प्रक्रिया या अध्यायात आपल्याला कळणार आहे. म्हणजे 13व्या अध्यायासाठी मी मगाशी म्हटलं तसं की 12व्या अध्यायाच्या अखेरच्या अद्वेष्टा सर्वभूतांना मैत्र कोणेपासून जे 8 श्लोक आहेत त्या 8 श्लोकामध्ये भगवंतांनी माझ्या लाडक्या भक्ता स मे प्रिया, तो मला लाडका आहे, तो मला आवडता आहे असं म्हणून जे गुण सांगितले की असे गुण ज्याच्याजवळ आहेत तो मला आवडतो असं स्पष्टपणाने भगवंतांनी सांगितलं. आणि अनेकदा अर्जुन माझा लाडका आहे हे पण सांगितलं. याचा अर्थ ती जी काही यादी दिलेली आहे ती सगळी अर्जुनाकडे आहेच, असा अर्जुन गुणवंत आहेच. त्यामुळे भगवंताला प्रिय भक्त होण्यासाठी ज्या ज्या क्वालिटीज हव्या आहेत त्या सगळ्या आपण आत्मसात करूया. म्हणजे मग 13व्या अध्यायामध्ये जे काही भगवंत सांगणार आहे ते आपल्याला नीटपणाने कळणार आहे.
अध्यायाची जी सुरुवात आहे ती सुरुवात भगवंतानी केली आहे. श्री भगवान वाच इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्य विधीयते एतद्यो वेत्तितं प्राहु क्षेत्रज्ञ इति तद्विदः. असा पहिला श्लोक आहे. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ या दोघांबद्दलची डेफिनेशन या पहिल्या श्लोकात भगवंतांनी सांगितली. भगवंत म्हणतात इदं शरीरम, कौन्तेया म्हणजे अर्जुना, हे जे शरीर आहे ना, इदम शरीरम, या शरीराला क्षेत्र इति अभिधीयते, क्षेत्र असं म्हणतात. अर्जुना, या शरीराला क्षेत्र असं म्हणतात. आणि एतद्यो वेत्ती, हे जो जाणतो, काय जाणतो, या शरीराला क्षेत्र असे म्हणतात, हे जो जाणतो त्याला क्षेत्रज्ञ म्हणतात. गीतेच्या दृष्टीनं पहिला श्लोक किती सोपा आहे की या देहाला क्षेत्र म्हणतात आणि हे ज्याला कळतं त्याला क्षेत्रज्ञ म्हणतात. आता आपण समजून घेऊया की क्षेत्र, क्षेत्रज्ञ आणि जाणणं तिन्ही गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजेत. आता खरं तर आपल्या भाषेमध्ये क्षेत्र याचा अर्थ शेत आणि क्षेत्रज्ञ म्हणजे जाणणारा, तर शेत जाणणारा असं म्हणून फार करतात. तर शेत जे आहे त्या शेतामध्ये पीक कोणतं घ्यायचं, काय पिकवायचं, आपली जमीन कशी आहे, त्या जमीन कोणतं पीक येतं, पाऊस किती पडतो आहे, हे सगळं त्या शेतकऱ्याला ठरवावं लागतं. जो कोणी शेत करणार आहे त्याला हे सगळं ठरवावं लागतं. बरं, जे पिकायला हवं आहे त्याच्यासाठी प्रयत्न करावा लागतो. प्रयत्न न करता जे काही पिकतं म्हणजे नुसतं जे गवत वाढतं ते काढायला पण लागतं. या दोन्ही गोष्टी कराव्या लागतात. नाहीतर मग आपल्याकडे काँग्रेसी गवत असतं, त्याला काय पाणी सूर्यप्रकाश काय लागतं असं नाही, ते असं भरमसाठ वाढतं आणि मग ते काढून टाकावे लागतात, तण काढावे लागतात. नाहीतर मग जे हवं आहे आपल्याला पीक त्याला ती अडचण निर्माण होते. मग जे काही आपल्याला तांदूळ, गहू, कडधान्य, भाज्या यांची जी काही पिकं घ्यायची आहेत त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात. योग्य वेळेला चांगल्या प्रकारचं बियाणं आणावं लागतं, शेतजमीन चांगली नांगरावी लागतं, योग्य वेळेला खत, पाणी पुरवठा, कुंपण सगळं करावं लागतं. अगदी हीच गोष्ट आता हे सगळं वेळच्या वेळी आणि करावं लागतं. जर आपल्याला 16ने पीक यायला हवं असलं, आपल्याला जमीन द्यायला बसलेली आहे. आपण नेहमीच म्हणतो की एक दाणा टाकला की 1000 दाणे मिळतात. त्यामुळे ही क्षमाशील असणारी पृथ्वी हे सगळं आपल्याला द्यायला बसलेली आहे. पण त्याच्यासाठी लागणारी जी निगा आहे ती आपल्याला ठेवावी लागेल. उत्तम बियाणं वापरावं लागेल, वेळच्या वेळी सगळ्या प्रकारची काळजी घ्यावी लागेल आणि मग आपल्याला ते 16ने पीक हातात येईल. असं क्षेत्र आणि शेतकरी, शेत आणि शेतकरी या संबंधीची गोष्ट आपल्याला सहजपणाने कळते. आपण आता हे सगळं सद्गुण आणि दुर्गुणांच्या बाबतीत लावून बघूया. आपण जर असं विचार केलं की दुर्गुण जे आहेत, वाईट गोष्टी ज्या आहेत त्या पेराव्या लागत नाही. जसं आता म्हटलं की काँग्रेसी गवत काही करावं लागत नाही, ते आपोआप उगवतं आणि प्रचंड वाढतं. तसे दुर्गुण जे आहेत ते प्रचंड वाढतात. मी शाळेत शिक्षिका होते तेव्हा मी मुलाला नेहमी म्हणायचे की तुम्ही सगळ्या प्रकारच्या क्लासेसला जाता. अगदी बुद्धिबळाचा पण क्लास असतो, कॅरम शिकायला क्लास असतो, पेटी वाजवायचे, तबला वाजवायचे क्लास असतो, चित्रकलेचा क्लास असतो. जे काही तुम्हाला चांगलं शिकायचं आहे, कला शिकायची तर त्याच्यासाठी क्लास असतो. शालेय विषयांचे पण सगळ्या प्रकारचे क्लासेस असतात. म्हणजे आपल्याला यातलं काही मिळावं म्हणून कोणीतरी आपल्याला शिकवणारा लागतो. पण येथे शिव्या शिकवल्या जातील असा क्लास नसतो, कुठेच नसतो, या पृथ्वीवर नाही. दुर्गुणांसाठी क्लासची आवश्यकता नाही. येतात सगळ्यांना शिव्या येतात, सगळ्यांना वाईट गोष्टी येतात. वाईट गोष्टी शिकवाव्याच लागत नाही. आता आपल्याला कळेल आपल्या विषयाकडे जायचं आहे, आपल्याला चांगली गोष्ट मुद्दाम करावी लागते. आता हा जो जाणकार क्षेत्रज्ञ, या क्षेत्रज्ञाला चांगलंच करायचं आहे. त्यामुळे आपल्याला शेत आणि शेत जाणणारा याच्यात आणखीन एक तिसरा आहेच विषय. त्या शेतामध्ये चांगलं पीक येण्यासाठी असणारं जे ज्ञान आहे ते त्या क्षेत्रज्ञाला म्हणजे त्या शेतकऱ्याला असलंच पाहिजे. आपण आता हळूहळू क्षेत्रज्ञ ज्ञान तो स्पष्टपणाने तिसरा शब्द नसला तरी आपल्याला त्याचा अर्थ कळला. कारण शेतामध्ये चांगलं पीक येण्याचे सगळी जाण ज्या शेतकऱ्याला आहे त्याच्याजवळ असणारं जे ज्ञान आहे ती महत्त्वाची गोष्ट आहे. कसं तरी काहीतरी करून चालणारच नाही. काहीही पीक आलं तरी चालेल असं पण चालणार नाही. त्यामुळे क्षेत्रज्ञ आणि चांगली शेती येण्यासाठी शेतकऱ्याजवळ असणारं ज्ञान या 3 गोष्टी असल्या पाहिजेत. आपण असं म्हणू की आत्ता म्हटलं तसं की सद्गुण पेरावे लागतात ना. त्या सद्गुणांचं नुसते पेरावे नाहीत, ते जपावे पण लागतात.
त्यांचं संरक्षण पण करावं लागतं. दुर्गुणांची वाढ आपोआप होते. दुर्गुणांच्या वाढीकडे दुर्लक्ष जरा झालं की ते आणखीन माजतात. म्हणजे मग ते बाजूला करणं, ते काढून टाकणं खूप त्रासाचं होतं. दुर्गुण माजले, अगदी वाढले चिकार, की त्यांना बाजूला करणं, त्यांना काढणं फार कठीण जातं. त्यामुळे क्षेत्र म्हणजे शेत असं म्हणण्यामध्ये चांगल्याचीच वाढ, वाईटाचा त्याग हे सगळं अभिप्रेत आहे. म्हणून क्षेत्रज्ञ आणि त्याचं चांगलं पीक येण्यासाठी असणारं ज्ञान, या तिन्ही गोष्टी हव्यात आपल्याला. आता चांगल्या पिकाला चांगली मशागत, चांगलं बियाणं असं जे म्हटलं आपण, भगवंत आपल्याला सांगतात की हे जे क्षेत्र म्हणजे हा देह आहे. आपण रूपक घेतला आहे क्षेत्रज्ञाचं म्हणजे शेताचं आणि शेतकऱ्याचं. त्या दृष्टीने विचार करता करता ज्याच्यासाठी हे घेतलं आहे तिथे आपण जाऊन बघायला पाहिजे. हे शरीर जे आहे त्याला क्षेत्र म्हटलेलं आहे. एकदम शरीरम कौंतेय अर्जुना, हे जे शरीर आहे हे क्षेत्र आहे. त्यामुळे आपण क्षेत्रज्ञ आणि ज्ञान हे आपल्या इथे पण लावून बघायला पाहिजे. तर हे शरीर जे आहे ते तुझं आहे. त्यामुळे या शरीरामध्ये काय पेरायचं, या शरीरामध्ये येणारं जे पीक आहे ते कोणत्या प्रकारचं यायचं, हे सगळं स्वातंत्र्य तुला आहे. या शेतामध्ये आता स्वातंत्र्य आहे, पण आपण क्षेत्रज्ञ आणि चांगलं पीक येण्यासाठी असणारं ज्ञान असं पाहिलं आहे. त्यामुळे ह्या पण शेतामध्ये म्हणजे या देहामध्ये सद्गुणांची पेरणी करण्यासाठी जे काही करायचं आहे त्याची जाण असणारा आता कोण आहे क्षेत्रज्ञ, हा देहाचा, ते आपल्याला शोधायचं आहे. हे स्वातंत्र्य तुला आहे. म्हणजे आता असं आहे की असं तारुण्याच्या धुंदीमध्ये समजा ह्याच्याकडे दुर्लक्ष झालं, देहाकडे दुर्लक्ष झालं तर फार कठीण प्रसंग येतात आणि मग ते आवडणं कठीण जातं. काँग्रेसी गवतासारखं एकदा वाईट गोष्टी शिरल्या की किती जरी मनाला बुद्धीला तयार करा, पण त्या वाईट गोष्टींपासून आपल्याला आपल्या शरीराला बाजूला करता येते. त्या शेतामध्ये चांगलं पीक, सद्गुणांचंच पीक काढायचं असेल तर फार पहिल्यापासून आपल्याला बालपणापासून त्याचा विचार करायला लागतो. आता शेताचा विचार केला तर आपण नेहमी वर्णन करतो की खडकावर सुद्धा जर का आपण खूप चांगल्या पद्धतीनं परिश्रम केले तर खडकावर पण फुलबाग करता येऊ शकते. औंधचा राजा म्हणून आम्हाला एक शाळेवर असताना धडा होता. त्या औंधच्या राज्यामध्ये, औंध प्रांतामध्ये राजाने अशा प्रयत्नाने खडकावर पण फुलबाग उभी केलेली होती. खूप मेहनत करावी लागते, बरोबर आहे, पण मेहनतीचं फळ हे मिळतं आणि अशा पद्धतीनं खडकावर पण बाग फुलते. तसं चांगलं पीक काढण्यासाठी करावं लागतं. मग आपण असा आपल्या ह्या देहाचा म्हणजे ह्या शेताचा विचार करायचा झाला तर अनेक पिढ्या, एका पिढीचे कष्ट करायचे आणि पुढल्या पिढीला त्याचा उपयोग होईल, काही हरकत नाही. पण असं सुद्धा करता येईल. पण या क्षेत्राचा म्हणजे या शरीराच्या बाबतीत क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ म्हणजे शेत आणि शेतकरी, शेत जाणणारा, आपल्या या शरीराची माहिती म्हणजे शेताची माहिती असणारा शेतकरी, एवढीच डेफिनेशन क्षेत्रज्ञाची नाही आहे. शेताची माहिती असं किती गुंठे जमीन आहे, काय आहे, एकच आहे. कुठलं पीक काढायचं, कसं पीक काढायचं, चांगलं पीक यासाठी काय काय करायचं, योग्य वेळेला योग्य गोष्टी कशा करायची, सगळी माहिती असणाऱ्याला क्षेत्रज्ञ म्हटलं आहे. चांगल्या गोष्टीच्या बाबतीतच आपण विचार करतो आहे. जाणता शेतकरी असं फार आपण म्हणूया. आणि या देहाच्या बाबतीमध्ये ज्याला क्षेत्रज्ञ म्हणायचं आहे, हा देह आणि देह जाणणारा, आपण क्षणभर असं करूया, आपण देह जाणणाऱ्याला क्षेत्रज्ञ म्हणजे संत म्हणूया. संतांनी बरोबर ओळखलं आहे की हा देहाकडून काय काय करून घ्यायला हवं, कसं करून घ्यायला हवं. या अध्यायाची सुरुवात जी आहे ना भगवान वाचा आहे, भगवंताच्याच बोलण्याने झाली आहे. खरं तर अर्जुनाने आता काहीही विचारलेलं नाही आहे. 12वा अध्याय पण भगवंतच सांगत होता आणि 12व्या अध्यायाच्या अखेरीला भगवंतांनी इतकं मनापासून सगळं वर्णन केलेलं आहे, गुणगान गायलं आहे आपल्या भक्ताचं. म्हणजे भगवंतच भक्ताचं जो काही नाम घेतो आहे अशा पद्धतीचं वर्णन केलं आहे. आणि अशा गुणी भक्ताला भगवंताने असं काही डोक्यावर घेतलेलं आहे की आता पुन्हा तोच बोलतो आहे, भगवंतच बोलतो आहे. काही अर्जुनाने विचारलं नाही आहे तरी भगवंतच सगळं सांगत आहे. आणि गोष्ट खरी आहे, जेव्हा साधक बोलायचं थांबतो ना तेव्हा भगवंत बोलायला लागतो. आपण मौन घेतलं, आपण बोललो नाही तर आपल्याला भगवंताची वाणी ऐकायला येते. आपण काय करतो, अर्ध्या ऐकून आणि पिवळं आपणच इतकं बोलतो, मग भगवंत काय सांगतो ते आपल्याला कळत नाही.
आपण मौन घेतलं तर भगवंताची वाणी आपल्याला ऐकू येते. अर्थात या मौनाचा अर्थ आपल्याला चांगला माहिती आहे. केवळ वैखरीने बोलायचं नाही, एवढंच काही नाही आहे. तर मनामध्ये संकल्प विकल्प येऊ द्यायचे नाही, असा सगळा मौनाचा अर्थ आहे. असे मनामध्ये टू बी नॉट टू बी आलं, संकल्प विकल्प आले की मग गडबड होते. ते न येता पूर्ण विश्वासाने भगवंत काय सांगतो आहे, संत काय सांगत आहेत ते जर आपण ऐकलं तर मग आपल्याला खरं भगवंताला काय सांगायचं आहे ते कळतं. आता ही जी भगवंताची वाणी, भगवंत उवाच आहे, तो जे काही सांगतो आहे ते युनिव्हर्सल ट्रूथ आहे, सत्य आहे, कायमस्वरूपी सत्य आहे. 5000 वर्षापूर्वी होतं आणि आत्ता पण आहे. म्हणून तो सांगतो इदम शरीरम कौंतेय. अर्जुना, हे शरीर म्हणजे क्षेत्र असं म्हणतोय मी. या क्षेत्राला जो जाणतो तो क्षेत्रज्ञ आहे. आपण वेगवेगळे शब्द वापरले तरी आपल्याला कळेल. क्षेत्रज्ञ, तसं पण दृश्यद्रष्टा. दृश्य म्हणजे शेत म्हणूया, देह म्हणूया. द्रष्टा जो बघतोय, दृश्याला बघतोय तो, शेताला बघतोय तो, या देहाला बघतोय तो, देहाकडून करून घेतोय तो. आपण येणारच बरोबर त्या द्रष्टा, क्षेत्रज्ञ. तसा या देहाचा कोण आहे? क्षेत्रज्ञ. त्याच्याकडे आपण येणार आहोत. ज्ञेय, जाणण्याची गोष्ट, जाणणारा, ज्ञाता. असं दृश्य, द्रष्टा, क्षेत्रज्ञ, ज्ञेय, ज्ञाता किंवा ऑब्जेक्ट, सब्जेक्ट. तसं आपल्याला आहे हा देह. आणि आपल्याला सहजपणे कळेल या देहाच्या सगळ्या ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियांकडून काम करून घेणारी आत असणारी जी चैतन्य नावाची शक्ती आहे, आत्मा आहे, तो आत्मा म्हणजे हा क्षेत्रज्ञ आहे. त्यामुळे देहाला जाणणारा याचा अर्थ आत्मा असं होतं. म्हणजे भगवंत, आत असणारा भगवंत, सगळ्यांमध्ये भगवंत आहे. आपण सोपं करायचं म्हटलं तर हे शरीर जे आहे ते शरीर जाणार आहे हे आपल्याला माहीत आहे. मग राहणारे काय? तर या शरीरामध्ये असणारा जो भगवंताचा अंश आहे तो मात्र राहणार आहे. भगवंताला षड्गुणेश्वर असं म्हटलेलं आहे. हा जो अंश आपल्या सगळ्यांमध्ये भगवंताचा आहे ना, त्याच्यामध्ये श्री आहे, यश आहे, औदार्य आहे, वैराग्य आहे, ज्ञान आहे, कीर्ती आहे. या सगळ्यांनी हा भगवंत युक्त आहे. क्षेत्रज्ञ, त्याला बरोबर शेताच्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी ज्याला माहिती आहेत तो क्षेत्रज्ञ. तसं या देहाच्या आत बसलेला जो आहे तो या सगळ्या इंद्रियांकडून जे सगळं करवून घेत आहे तो जो आहे तो भगवंत. त्याचा विचार आपल्याला या अध्यायात आणि अर्जुनाला तो सांगतो आहे इदम शरीरम कौंतेय. अर्जुना, हे शरीर आहे ना, याला क्षेत्र म्हणायचं आणि याला जाणणारा जो आहे ना त्याला क्षेत्रज्ञ म्हणायचं. आता आपण थोडासा विचार असा करूया की आपण या देहाला काय म्हणतो. एकदम शरीरम म्हटलं, हे शरीर आहे. आपण आपल्या शरीराला मी म्हणतो, मी, माझं. म्हणजे माझं स्वरूप जे आहे ते जाणण्यापूर्वी पण दोन्ही भाषेत, व्यावहारिक भाषेमध्ये जेव्हा काही करतो तेव्हा आपण त्या शरीराला मी म्हणतो किंवा माझं म्हणतो. मी आता असं म्हटलं की हे माझं पेन, हा माझा रुमाल, असं जेव्हा मी म्हणते तेव्हा हा माझा रुमाल किंवा हे माझं पेन, या माझ्या वस्तूंविषयीचं जे काही प्रेम आहे, ते असल्याचं सुख आहे किंवा ते हरवलं तर त्याचं काही दुःख आहे, या सगळ्या गोष्टी मी मला लावते. माझी वस्तू आहे, ममत्व आहे असं आपण म्हणतो. आता शरीर माझं आहे, त्याचं जे काही दुखणं खुपणं आहे ते सगळं मी माझं आहे असं समजते. शरीराला होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, शरीराला जे सुखदुःख होत आहे ते मी माझं सुखदुःख आहे असं समजतो. अगदी साधंसंच आहे. मला भूक लागली म्हणजे कुणाला लागली? तर मला वाटतं की ही मला म्हणजे ह्या शरीराला भूक आहे, स्वरूपाला काही तहान नाही, भूक नाही, काहीच नाही आहे. पण मी म्हणते मला भूक लागली, मला तहान लागली. तर ह्या मला म्हणण्यामध्ये, मी, माझं, मला ह्या म्हणण्यामध्ये मी याचा अर्थ देह, शरीर असा होतो. त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला काय करायचं तर या शरीराच्या आसक्तीतून आपल्याला स्वतःला बाहेर काढायचं आहे. ही महत्त्वाची गोष्ट करायची. आपलं स्वरूप आपल्याला कळायला हवं असेल तर देह म्हणजे मी नाही असं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. असं आहे की प्रत्येक वस्तू जी आहे, अगदी देहासकट सगळ्या गोष्टी, त्याची उत्पत्ती आहे, स्थिती आहे आणि लय आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ती निर्माण होते, काही काळ इथे राहते आणि ती संपते. हे सर्वांच्या बाबतीत घडतं. अगदी दृश्य जगातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण हा अनुभव घेतो की वस्तूची निर्मिती होते, काही काळ ती वस्तू आपल्याला उपयोगात येते, आपण ती उपयोग करतो, ती खराब होते, वस्तू वाया जाते, त्याचा नाश होतो. या 3 अवस्थेतून सगळं जायचं आहे. जे उपजे ते नासे, हा न्यायच आहे. येणं, असणं, जाणं हे असं चालूच असतं.
अगदी तसंच शरीराच्या बाबतीत आहे. शरीराची उत्पत्ती होते म्हणजे शरीर निर्माण होतं, काही वर्ष इथे स्थिती म्हणजे काही वर्ष असतं आणि विनाश होतो, नाहीसं होतं. हे सगळं अगदी खरं आहे. म्हणून आता हे शरीर म्हणजे क्षेत्र आहे. ह्या शरीराच्या बाबतीतसुद्धा उत्पत्ती स्थिती लय आहे. आता या शरीरामध्ये जो जीव राहतो, हे शेतात जसं बी पेरतो तसं या शरीरामध्ये जो राहतो, शेतामध्ये जे बी पेरतो त्याचं पीक येतं. तसं चांगल्या कर्मांची पेरणी केली तर सुखाचं पीक येईल. शेतामध्ये चांगलं बी पेरलं तर चांगलं पीक येतं. आपण आता या शेताचा विचार करतो आहे. मग आपण चांगली कर्म केली, चांगल्या कर्माचं पीक या देहाकडून, या कर्मेंद्रियाकडून, ज्ञानेंद्रियाकडून आपण चांगलं पीक घेतलं म्हणजे चांगली कर्म केली, चांगल्या कर्माची पेरणी केली तर आपल्याला चांगलं पीक म्हणजे सुखाचं पीक प्राप्त होईल. उलट झालं, काही पापकर्म केलं, वाईट कर्म केली तर आपल्याला दुःख, दारिद्र्य अनुभवायला लागेल. त्यामुळे देहाच्या माध्यमातून आपण चांगलं वाईट करू शकतो. पापपुण्य किंवा चांगली वाईट कर्म जी आहे ती ह्या शरीराच्या माध्यमातून केली जातात. शरीर असेपर्यंत हे बरोबर आहे. शरीर टाकली की ती कर्म सूक्ष्म रूपानं राहतात. चांगली कर्म केली असेल तर त्याचं जे पुण्य आहे ते सूक्ष्म रूपानं राहतं, वाईट कर्मामुळे पाप सूक्ष्म रूपानं राहतं आणि त्या कर्माची फळं भोगण्यासाठी जीवाला पुन्हा नवीन शरीर धारण करावं लागतं. हे जे काही जन्ममृत्यूचे चक्र आहेत ते आपल्याला आता या निमित्ताने पाहायचं आहे. म्हणजे एका अर्थाने अधिदैविक ताप जो आपण दासबोधामध्ये पाहिला होता तो आहे. या पापपुण्याच्या जोरावर आपल्याला पुन्हा जन्म कसा असणार आहे ते कळतं. आता आपल्याला आणखी एका पद्धतीने विचार करू आपण. क्षेत्र म्हटलं आहे, या देहाला क्षेत्र म्हटलं आहे, या देहाला शेत म्हटलं आहे, पवित्र भूमी म्हटलं आहे. आपण क्षेत्राचं ठिकाण म्हणजे काय म्हणतो की एखादी संतांची भूमी असेल, एखादं म्हणजे आपण काशीला, पंढरपूरला, शेगावला, गोंदवल्याला पुण्यक्षेत्र म्हणतो, तीर्थस्थानं म्हणतो. कारण तिथं भगवंताचं अस्तित्व, तिथे संतांचं अस्तित्व आपल्याला जाणवतं. ती जी भूमी आहे तिथे संत प्रत्यक्ष राहिलेले आहेत, त्यांचा वावर तिथे होता. त्यामुळे आता तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आपल्याला भगवंताचं अस्तित्व जाणवतं. अनेक संतांनी केलेली साधना, त्यामुळे त्यांना हे तीर्थक्षेत्राचं स्वरूप प्राप्त झालेलं असतं त्या जागांना. अनेक भक्तांनी जी काही भक्ती केलेली असते, त्यांची जी काही श्रद्धा असते ती त्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भगवंतासमोर व्यक्त केलेली असते. आणि त्या क्षेत्रामध्ये आपल्याला असा पण अनुभव येतो की इथे राग, द्वेष, जरा भांडण, तंटा कमी असतो. एकमेकांशी सगळेजणं चांगल्या पद्धतीनं शुद्ध, प्रसन्न अंतःकरणानं व्यवहार करताना दिसतात. म्हणजे मला अगदी आठवत आहे, कुरुक्षेत्राला आम्ही गेलो होतो आणि तिघीजणी रिक्षा करत होतो. रिक्षेमध्ये आमचं सामान पण होतं आणि मला मोठ्या टाईपची गीतेची पुस्तकं हवी होती आणि म्हणून आम्ही ती रिक्षा थांबवून प्रत्येक दुकानामध्ये जात होतो. तर आता हिंदी भाषिक आपल्या अपरिचित रिक्षावाले सामान रिक्षेत ठेवायचं, उतरायचं, ह्या दुकानात जा, त्या दुकानात जा. पण त्यांनी पहिल्याच ह्याच्यात आम्हाला सांगितलं रिक्षावाल्यांनी, बहन जी आप बेफिकीर रहिए, यहाँ चोरी होती नहीं, ये भगवंत की भूमी है. इतकं बरं वाटलं, या भगवंताच्या भूमीमध्ये चोऱ्या होणार नाही, तुम्ही सामान ठेवून जा, अगदी काही काळजी करू नका. असं या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी सगळ्यांची मनं अतिशय प्रसन्न, शुद्ध होतात असा त्याचा अर्थ. आता दिवसेंदिवस माणसाची प्रवृत्ती बदलते आहे. त्यामुळे आपण आता सगळं असं जरी म्हटलं तरी भोवतालचं जग आपल्याला काही वेगळेच अनुभव देतं. पण आपण त्यात शिरूया नको. आपण भगवंताने दिलेला शब्द मानूया की तीर्थस्थानी, तीर्थक्षेत्री भगवंताचं वास्तव्य होतं, भक्ताचं, साधना करणाऱ्याचं वास्तव्य असतं. त्यामुळे सगळीकडे कसं मन प्रसन्न, आल्हाददायक होईल असं वातावरण असतं. तसं हे जे शरीर आहे, क्षेत्र आहे, ते सुद्धा पवित्र भूमी म्हटलं. आता आपण सारखं क्षेत्र म्हणजे शेताची गोष्ट, तीर्थक्षेत्राची गोष्ट आपल्या देहाला लावून बघायची. आता क्षेत्र कळलं, तीर्थक्षेत्र कळलं. त्या तीर्थक्षेत्रासारखं हे जे क्षेत्र आहे, हा जो देह आहे, ती पण भूमी पवित्र आहे. कारण इथे शरीरामध्ये त्या भगवंताचं अस्तित्व आहे. तीर्थक्षेत्री भगवंताचं अस्तित्व असल्यामुळे मन शुद्ध होतं, प्रसन्न होतं. तसं आपल्या शरीरामध्ये पण भगवंताचं अस्तित्व आहे. त्यामुळे आपलं मन सतत शुद्ध, प्रसन्न, आनंददायीच असलं पाहिजे.
संत आपल्याला हे सांगतात, देह देवाचे मंदिर. हा जो देह आहे भगवंताचं मंदिर आहे. काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, याचा अर्थ लक्षात घ्यायचा. असं या पवित्र शरीराकडून, पवित्र क्षेत्राकडून चांगली साधना करायची आणि मग भगवत प्राप्ती आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही. असं सगळं तत्त्व जाणणारा जो तत्त्वज्ञ, तसं क्षेत्र जाणणारा क्षेत्रज्ञ, शास्त्र जाणणारा शास्त्रज्ञ, आपल्या सगळ्या व्याख्या जशा त्याच इथे लावायच्या, तसाच हा क्षेत्र जाणणारा. फक्त जाणायचं काय, तर त्या क्षेत्रामध्ये भगवंताचा अंश आहे. तो भगवंताचा अंश जाणला तर त्या क्षेत्रामधला त्या भगवंताच्या अंशामुळे आपल्याला जो आनंदाचा अनुभव येतो तो जाणणारा क्षेत्रज्ञ. म्हणजे मगाशी जे मी म्हटलं की क्षेत्र, शेतीचा संबंधी सगळं जाणणारा तो शेतकरी म्हणजे क्षेत्रज्ञ. आणि तिसरं ते ज्ञान. तसं आपला देह आणि या देहामध्ये असणारा भगवंताचा अंश हा जर विचारात घेतला तर ते जाणणारा तो जो आहे तो क्षेत्रज्ञ असं होईल. त्यामुळे शरीराला जाणलं म्हणजे नुसतं काही रक्त, मांस, हाडं, स्नायू डॉक्टर जाणतात ह्या सगळ्या गोष्टी. या सगळ्यांचं कार्य कसं चाललेलं आहे एवढ्यापुरतं जाणणं ते डॉक्टर पण जाणतात, त्याला आपण डॉक्टर म्हणतो. या शरीराच्या या सगळ्या गोष्टी जाणणारा. कुठे काही बारीकसं जरी काही झालं की लगेच आपण एक्सरे काढ, अमुक कर की डॉक्टर लगेच ते पाहून सांगतात की असं असं झालेलं आहे, हा उपचार करा, असं का हे करा. हे सगळं जाणणं या देहासंबंधी. आता ह्याला जरी आतल्या गोष्टीचं जाणणं असलं तरी ते देहासंबंधीचं जाणणं असल्यामुळे त्याला आपण डॉक्टर म्हणू. पण या क्षेत्रज्ञ शब्दामध्ये फक्त डॉक्टर नाही आहे. क्षेत्रज्ञ म्हणजे काही डॉक्टर नाही. या स्थूल शरीराबरोबर जे सूक्ष्म शरीर आहे, अंतःकरण पंचक जे आहे, मन, बुद्धी, प्राण, चित्त, अहंकार, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या संदर्भातलं सगळं जाणणारा, हे सगळं जाणणारा जो आहे तो क्षेत्रज्ञ आहे. त्यामुळे देहाचं जे काही थोडी बहुत माहिती असणारा आणि देह म्हणजे यंत्र आहे, त्या यंत्रासंबंधीची माहिती असणारा त्या डॉक्टरचं ज्ञान या क्षेत्रज्ञाच्या तुलनेत अगदीच अल्प राहील. त्या तेवढ्यापुरताने विचार करायचा. हे सगळं पंचम 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, त्यांचे विषय, हे सगळं जाणण्यासाठी किंवा हे सगळं जाणणारा जो कोणी आहे त्याला ह्या देहाचा क्षेत्रज्ञ म्हणायला हवं. आता याचा थोडक्यात असा अर्थ आहे की आपल्याला आपले जे सद्गुरू आहे, आपले जे संत आहे, यांना शरण गेलं तर आपल्याला हे कळेल. आपण मगाशी जो अध्यायांचा एक वाक्यामध्ये आढावा घेतला, त्याच्या 4थ्या अध्यायाचा विचार करताना आपण हे पाहिलं होतं की सद्गुरूंना शरण जाणं हे जर आपल्याला सगळं कळायला हवं असेल तर तो एक चांगला सहज मार्ग आहे. सद्गुरूंना शरण गेलं की या सगळ्या गोष्टी कळतात. आता पुन्हा हा सविस्तर विषय आलेला आहे. 4थ्या अध्यायात आला होता, आता पुन्हा हे सगळं आलेलं आहे. अगदी उपनिषदांमध्ये पण असंच आहे. शिष्य गुरूंना विचारतात की ही जी काही ज्ञानेंद्रिय आहेत, मन आहे, बुद्धी आहे, यांना चालना देणारी शक्ती कोणती आहे. उपनिषदामध्ये शिष्याने असेच प्रश्न विचारलेले. मग आपली सगळी इंद्रिय कामं करतात, कारण तेव्हाच आपण जिवंत असतो ना. आपली जिवंत असण्याची खूण काय, तर आपली सगळी इंद्रिय कामं करतात. आत्ता स्वामी बोलते, तुम्ही सगळेजण ऐकताय, ते सगळं करण्यासाठी लागणारी तंत्रज्ञानाची सगळी गोष्ट आहे. हे सगळं जे आहे ते सगळं का घडतं आहे, तर तुमच्या माझ्यामध्ये असणारी जी चैतन्याची गोष्ट आहे त्यामुळे घडतं आहे. हे चैतन्य नसेल तर बोलणारी मी कोण आणि ऐकणारे तुम्ही कोण, काहीच राहणार नाही. त्यामुळे ही सगळी इंद्रिय काम करतात कारण त्यांच्या मागे ही एक महत्त्वाची शक्ती आहे. आतमध्ये असणारी, त्याला मग ब्रह्म म्हणा, आत्मा म्हणा, चैतन्य शक्ती म्हणा, ईश्वर म्हणा, या सगळ्या गोष्टी आहेत. मग सुरुवात कशी करायची, तर पहिली गोष्ट शिकायची की मी म्हणजे हा देह नाही. माझं जे स्वरूप आहे म्हणजे ह्याच्यामध्ये असणारी जी ईश्वराची शक्ती आहे ती मी आहे. त्यामुळे आता माझ्या देहाकडून सद्गुणांचीच पेरणी झाली पाहिजे. माझ्या या क्षेत्रामधून चांगलंच पीक यायला हवं आहे, आनंदच मिळायला हवा आहे, समाधानच मिळायला हवं आहे. आणि असं जर शांती, समाधानाचा, आनंदाचा अनुभव मला मिळायला हवा असेल तर त्या ईश्वराला मी ओळखलं पाहिजे. आणि याच्यासाठी हा प्रयत्न आहे. आपण नेहमी एक उदाहरण दिलं जातं, ते उदाहरण घेऊया म्हणजे सोपंच आहे. मातीचे घडे असतात आणि त्या सगळे पाण्याने भरलेले असतात. आपण क्षणभर असा विचार करूया की एखाद्या मातीच्या घड्यामध्ये समजा, म्हणजे आता मी स्वतःला तो मातीचा घडा समजते. हा जो घट आहे म्हणजे देहरूपी हा घट आहे, याच्यामध्ये जर लोणी ठेवायचं असेल
म्हणजे भाग्यवान होण्यासाठी आपण लोणी म्हणूया. घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे, मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार. तर आपल्या या घटामध्ये लोणीच हवं असेल तर आपल्याला काय करायला हवं? म्हणजे समजा मी स्वतःला सद्गुण हे करून घेतलं तर मग माझं जो घट आहे तो लोण्याने भरेल. पण रागाने अहंकाराने जर भरला असेल तर तो अंगाराने भरेल. त्यामुळे आपण ठरवायचं की हे माझ्या देहाचा उपयोग आपल्याला शांती समाधान साठी करायचं आहे. माझं स्वरूप काय असेल तर माझ्यात चांगलं पीक, सद्गुणांचं पीक आलं पाहिजे. ह्याच उदाहरणामध्ये पुढे ते आपल्याला सांगतात की आपण असा विचार करूया की समजा आपण म्हटलं की मी स्वतःला मडकं न समजता मडकं बनवणारा, म्हणजे तो जो माठ बनवणारा आहे तो कुंभार, त्या कुंभाराला खूप मडकी बनवायचे, त्याचं कामच आहे, तो त्याचा व्यवसाय, तो खूप मडकी. तुम्ही त्याच्यात लोणी ठेवा, अंगार ठेवा, माती ठेवा, काय हवं तर ठेवा, त्याचा काही त्याच्याशी संबंध नाही आहे. तो फक्त मडकी घडवणार. काय तुम्ही ठेवायचं ते तुमचा विषय, त्याच्याशी देणं घेण्याचं काहीच नाही. आता आपण आपलं हे जीवनाकडे लक्ष देऊन बघूया. मी म्हणजे देह आहे अशी आपली जर ठाम समजूत असेल तर तोपर्यंत आपल्याला सुख दुःख, पैसा, प्रतिष्ठा, राग, लोभ, मत्सर सगळं आहे. अपमान, मान, सगळ्या गोष्टी आपल्याला आहेत. पण देह जावो अथवा राहो असं जर आपण म्हटलं की तो देह आहे, कधी जाणार आहे आपल्याला माहिती नाही, तर मग निव्वळ काय होईल? मी म्हणेन केवळ देह नाही, म्हणजे असं ठरवलं की माझं खरं स्वरूप काय आहे याचा जर मी शोध घेतला तर मग आपल्याला 13व्या अध्यायामध्ये हे शिकायचं आहे की हा शोध घ्यायचा आहे की हा देह क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ. हे क्षेत्र म्हणजे देह आहे, हा देह म्हणजे मी नाही. या देह चालवणारा जो आत बसलेला आहे तो म्हणजे मी आहे. आणि तो जर मी असेल तर सद्गुणांचाच विचार करायला पाहिजे, तर येणारं पीक शांती समाधान आनंदाचंच येईल. असा सगळा विचाराची पार्श्वभूमी. हे नुसतं पहिला श्लोक डेफिनेशन्स आहे की क्षेत्र म्हणजे काय, क्षेत्रज्ञ म्हणजे काय, पण या संदर्भात आपण आधी ती तयारी करूया, म्हणजे मग पुढला श्लोक जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला कळेल. पहिल्या श्लोकात एवढंच सांगितलं की कौंतेया अर्जुना, याला क्षेत्र म्हणतात आणि ह्याला क्षेत्रज्ञ म्हणतात, आणि हे जो जाणतो त्याला क्षेत्रज्ञ म्हणतात असं त्याच्यात म्हटलं आहे. आता जाणतो याला महत्त्व आहे ना. शेतासंबंधीची सगळी जाण असणाऱ्याला क्षेत्रज्ञ म्हणतात, पण ही फक्त हे सगळे रूपक आहे ते एवढ्यापुरतंच आहे. म्हणून लक्षात काय पहिल्या श्लोकात ठेवायचं की क्षेत्र, क्षेत्रज्ञ ते सगळं जाणणारा, म्हणजे तिसरी गोष्ट त्या शेतकऱ्याजवळ चांगलं पीक येण्यासाठी असणारं ज्ञान. शेतकरी आणि शेतकऱ्याजवळ असणारं ज्ञान. तसंच आता हा देह, या देहाचा आत असणारा तो आत्मा आणि ते जाणणारा म्हणजे त्या आपल्या आतल्या स्वरूपाला परमेश्वर जो कोणी आहे ते जाणणारा जर असेल तर त्या आत्म्याकडे आपण काम करून घेतो ते ज्ञान. अशा तिन्ही गोष्टी पाहिजे. आपली हे सगळं लावताना गडबड पण होते, आपल्याला 3 गोष्टी इथल्या कळत नाहीत अशासाठी की आपण म्हणतो आत पण भगवंतच आहे आणि भगवंतानी काय करावं ते सांगणार आहे. त्यामुळे आपण असं लक्षात घ्या त्याचा अंश आपल्यामध्ये आहे. आपला हे शेत आहे, आपला हा देह आहे, या देहामध्ये भगवंताचा अंश आहे. तो भगवंताचा अंश या शेतातून म्हणजे या देहातून कामं करून घेतो आहे. आणि हे सगळा हा भगवंताचा अंश, आपल्याला स्वातंत्र्य आहे ना, चांगलं आणि वाईट करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला, कर्माचं स्वातंत्र्य आपल्याला आहे. त्यामुळे त्या परमात्म्याच्या प्राप्तीतून आपण ह्या सगळ्या आपल्या अंश परमात्म्याकडून हे काम करून घ्यायचं आहे. यासाठी आपल्याला पुन्हा 3 गोष्टी लागतातच. हा देह, आत्मा आणि परमात्मा. शेतकरी, शेतकऱ्याचं ज्ञान, तसं देह, आत्मा, परमात्मा, अशा 3 गोष्टींचा विचार आपल्याला करायचा आहे. दुसऱ्या श्लोकामध्ये थोडी अजून भगवंत आणखी माहिती सांगतात. पहिल्या याच्यात नुसती डेफिनेशन सांगितली. क्षेत्रज्ञान शापिमाम विद्धी सर्व क्षेत्रेषु भारत, क्षेत्रज्ञ योज्ञानम यत्त ज्ञानम मतम मम. भगवंत मतम मम, माझं स्पष्ट मत आहे असं सांगतात. काय भगवंताचं स्पष्ट मत आहे? तो म्हणतो आहे अर्जुना, आणि अर्जुनाला भारत म्हटलं आहे म्हणजे बुद्धी, तेज असणारं, बुद्धीचं तेज असणारे अर्जुन हुशारच असतो, बुद्धिमानच असतो, तुला खूप काही सांगावंच लागणार नाही आहे. त्यामुळे भारता सर्व क्षेत्रेषु, सगळ्या क्षेत्रांमध्ये
क्षेत्रज्ञम अपि मां विद्ये, क्षेत्र जाणणारा मी एकच आहे जाण. म्हणजे सगळीकडे कसा तो परमात्मा आहे तू जाण. या श्लोकामध्ये पहिलंच सांगितलं अर्जुना काय आहे, प्रत्येक शेतकरी नाही, शेतं आहे पण त्या शेतं किती असली तरी शेतकरी हा एकच आहे, जाणकार शेतकरी एकच आहे, तो परमात्मा एकच आहे. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचं जे ज्ञान आहे तेच खरं ज्ञान आहे असं माझं स्पष्ट मत आहे. म्हणजे क्षेत्र जाणणारा मी एकच आहे, परमात्मा सगळीकडे भरलेला आहे हे लक्षात घे. आणि मग याचं जे ज्ञान आहे, हे कळण्याचं जे ज्ञान आहे ते खरं ज्ञान आहे असं माझं स्पष्ट मत आहे. पुन्हा थोडी या दुसरा श्लोक समजून घ्यायला हवा नाही का. गीतेची तर हीच भानगड आहे. मी नेहमी सांगते की आपल्याला खूप भगवद्गीतेचा अभ्यास करावा लागतो. 10-20 पुस्तकं हुडकावी लागतात. ह्यांनी काय म्हटलं आहे, ह्यांनी काय म्हटलं आहे, ह्यांनी काय म्हटलं आहे आणि ते समजून घ्यावं लागतं. कारण भगवंतानी अर्जुनाला कळेल असंच सांगितलं आहे आणि अर्जुन तर बुद्धिमान आहे तेव्हा त्याला पटकन कळतं. आम्ही म्हणजे क्षेत्रज्ञांच्या अपि मां विद्धी सर्व क्षेत्रेषु भारत, सर्व क्षेत्रेषु सर्व क्षेत्रामध्ये अर्जुना क्षेत्र जाणणारा मी एकच आहे. भगवंत सांगतोय मी एकच आहे हे अर्जुना जाण. सगळं क्षेत्र जाणणारा मी एकच आहे हे अर्जुना जाण. आता हे अर्जुनाला लगेच कळलं, तुम्हाला आम्हाला कळायला वेळ लागतो आहे की क्षेत्र जाणणारा म्हणजे शेत जाणणारा म्हणजे ह्या सगळ्या देहाच्या संदर्भातलं जाणणारा मी एकच आहे, भगवंतच आहे. म्हणजे या भूतलावरती असणारे सगळे 84 लक्ष योनीतले जे काही जीव आहेत त्या सगळ्या जीवांबद्दलची जाण असणारा परमात्मा एकच आहे काय हे अर्जुना जाण. आणि पुढे म्हणते क्षेत्रज्ञ यो ज्ञानम, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचं जे ज्ञान तेच खरं ज्ञान. आणि हे जाणणं म्हणजे हे मीच आहे हे कळणं म्हणजे जे ज्ञान आहे ते ज्ञान खरं ज्ञान आहे असं माझं स्पष्ट मत आहे. म्हणजे देह, आत्मा आणि परमात्मा याच 3 गोष्टी खरं म्हणजे भगवंत सांगतो आहे. पण सांगताना म्हणतो मी एकटाच आहे आणि हे ज्याला कळलं असं जे ज्ञान आहे ते ज्ञान असं माझं स्पष्ट मत आहे. त्यामुळे ज्ञान काय तर सर्वांमध्ये भगवंत भरलेला आहे. हे ज्ञान भगवंत आणि आपण अशा 3 गोष्टी आहेत आणि याच्याबद्दल आपल्याला विचार करायचा आहे. मग आता परत प्रश्न आला असा आहे की जीव आणि भगवंत, आपण आत्मा म्हणू, जीवात्मा. आता हे सगळं त्या सगळ्याला म्हणजे जाणणं. सर आपण नेहमी विजेचं उदाहरण घेतो की वीज देते, शक्ती विजेकडून येतं आणि मग त्या विजेची शक्ती एकच पण त्याचे जे आपल्याला परिणाम दिसतात ते वेगवेगळे दिसतात. कुठे आपल्याला पदार्थ गार करता येतो, कुठे पदार्थ आपल्याला गरम करता येतो. वीज तीच आहे आणि त्याच विजेकडून आपल्याला आता भगवंत एकच आहे, परमात्मा एकच आहे. त्या परमात्म्याकडून या सगळ्या जीवांकडून वेगवेगळं काहीतरी केलं जातं असा त्याचा अर्थ. आता हे सगळं जे की आहे ते समजून घेणं ते ज्ञान जे आहे ते ज्ञान 3रा भाग आहे असं आपल्याला सांगितलं. आपण थोडासा ह्याच्याबद्दल विचार करूया. आपलं लक्ष कसं असतं माहिती आहे का, आपल्याला हे सगळं आत आणि मग आतलं जाणणारा आणि मग तो परमात्मा हे सगळं समजायला वेळ लागतो. आपल्याला बाहेरच्या गोष्टी पटकन येतात, बाहेरचं समजून घेण्याकडे म्हणजे आपलं लक्ष सगळं तिकडेच असतं ना. त्यामुळे दृश्य गोष्टीतली उदाहरणं घ्यायची पण ते जोडायचं आपल्याला म्हणजे मग आपल्याला काही कळण्याची शक्यता आहे. जसं आपण नेहमी म्हणतो की हे जे बाह्य आपलं आहे ना पण आपलं नीटनेटकं राहावं असं स्वाभाविक आहे. याकडे आपलं जास्त लक्ष असतं. आपलं रहनसहन चांगलं असावं इकडे आपलं लक्ष जास्त असतं. पण वाईट इच्छा मनात आलेली काढून टाकणं याकडे आपलं लक्ष असतं का? काही चुकीचा विचार, काही चुकीचं आपल्या मनामध्ये आलं आहे ते काढून टाकण्याकडे आपलं लक्ष असतं का? मी गमतीनं नेहमी उदाहरण देते की शाळेमध्ये कॉलेजमध्ये असताना नुसतं शेजारी बसलेल्या आपल्या मैत्रिणीला म्हणायचं म्हणजे प्राध्यापक काय बोलत आहे तिकडे लक्ष ठेवलं असं नाटक करायचं आणि शेजारीला नुसतंच आहे तुझ्या बॉलपेनची शाई गालाला लागली आहे की ती तासभर पुसत राहते. कधी एकदा तास संपतो आहे आणि वॉशरूमला जातो आहे आणि धुवून येतो आहे असं तिला होतं. हे का? कारण या बाह्य गोष्टींकडे आपल्याला फार लक्ष असतं आपलं. तर बाह्य गोष्ट चांगली असायला हरकतच नाही, असायला हवी, नीटनेटकी असायला हवी. परंतु त्याच्याकडे जेवढं लक्ष असतं तेवढं आतमध्ये असणाऱ्या गोष्टींकडे आपलं लक्ष असतं का? की आत असणारी जी वाईट गोष्ट आहे ती आपण काढून टाकतो.
असा अमुक अमुक व्यक्ती माझ्याशी बोलल्यानंतर मला त्याचं राग आला, तो मी काढून टाकते, अशाकडे आपलं लक्ष असतं का? कपडे आपले स्वच्छ असावे तिकडे आपलं जास्त लक्ष असलं पाहिजे, त्याच्याबद्दल काही चुकीचं नाही. शरीर स्वच्छ असण्याकडे त्या मनानं आपलं कमी असतं. बाहेरचा सगळा शो ज्याला म्हणतो तो असतो जास्त. पण आपल्या रोज योगासन व्यायाम केला पाहिजे, रोज फिरायला गेलं पाहिजे, काहीतरी पोहायला गेलं पाहिजे, अशा सगळ्यांनी शरीर आपलं चांगलं राहील. तर शरीर चांगलं राहण्यापेक्षा सुद्धा बाह्य गोष्टी कशा चांगल्या राहतील. आणि मग आपण नेहमीच म्हणून नाही मग काहीतरी दिसत आहे सगळं चांगलं, पण मला 50 गोष्टी आहेत, किती गोष्टींवरती मी रोज गोळ्या खाते, असं आपण ऐकतो. तर याचा अर्थ काय की बाह्य गोष्टी आपल्याला कळतात पण आतल्या गोष्टी आपल्याला कळत नाही. म्हणजे शरीर स्वच्छ ठेवण्याकडे आपण जेवढं लक्ष देतो तेवढं आपलं मन स्वच्छ करण्याकडे आपण लक्ष देतो का? म्हणजे आपल्याला त्या क्षेत्रज्ञाचा अर्थ कळायला मदत व्हावी म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी सांगते. कपड्यांना सुरकुती असता कामा नये, अगदी चांगली कडक इस्त्री असायला पाहिजे, चांगली गोष्ट आहे. पण मनामध्ये जे विकार निर्माण होतात त्या मनाच्या विकारांमुळे मनाला ज्या सुरकुत्या पडलेल्या असतात त्या सुरकुत्या घालवण्यासाठी आपण काही इस्त्री करतो का, काही प्रयत्न करतो का? त्यामुळे या बाह्य गोष्टी कराव्यात, त्या करायच्या नाहीत असं काही नाही. या जगामध्ये आपल्याला वावरायचं आहे तर सगळं हवं, परंतु या आतल्या गोष्टींचा विचार आपल्याला करायला हवा. शरीर तंदुरुस्त जसं असतं तसं मनही चांगलं तंदुरुस्त असायला हवं. मन समजा अगदी मन चांगलं तंदुरुस्त राहिलं की बुद्धी पण आपली तितकीच तंदुरुस्त, म्हणजे विवेकी विचारी असली पाहिजे. बुद्धी आपली विवेकी विचारी असली म्हणजेच अहंकार दूर गेला असला पाहिजे. आणि एकदा का अहंकार संपला की आत्मज्ञानाची प्राप्ती होते. ते जे काही आत्मज्ञान म्हणजे आपल्याला जे काही आत भगवंत आहे असं आपण म्हणतो आहे, हा देह म्हणजे मी नाही, हा देह चालवणारी ती जी शक्ती आहे याचा अर्थ काय तर आपल्याला ते जे आत्मज्ञान आहे, तो जो आत्मा आहे, तो जो ईश्वर आहे, तो जो अंश आहे परमात्म्याचा, तो अंशच आपल्याला कळायला हवा असेल. आणि तो सगुणांची पेरणी करतो आहे, सद्गुणांची पेरणी करतो आहे आणि मग आपल्यातून चांगलं पीक येणार आहे. चांगलं पीक हे शांती समाधानाचं आनंदाचं असणार आहे असा सगळा आपल्याला विचार करायचा आहे. त्याच्यासाठी आपण पाहायचं आहे. तर ह्या सगळ्या पायऱ्याने आपल्याला जायला लागेल. म्हणजे नुसती बाह्य नट्टापट्टा स्वच्छता उपयोगाची नाही, आतली स्वच्छता असायला हवी. शरीर तंदुरुस्त हवं, मनही तंदुरुस्त हवं, मन तंदुरुस्त हवं, बुद्धी आपली विवेकी हवी. आणि बुद्धी विवेकी असलं म्हणजेच ती अहंकार दूर होणं, आणि अहंकार दूर झाला म्हणजे आत्मज्ञानाची प्राप्ती होणं. या सगळ्या पायऱ्यांनी आपल्याला, ह्या क्रमाने आपल्याला जायला हवं. म्हणजे घ्यायची आहे, शरीराची काळजी घ्यायची आहे, पण शरीराची काळजी म्हणजे आहार विहार सगळं नियंत्रणात ठेवणं एवढ्यापुरते. बाकी या सगळ्या गोष्टी आहेत या आपल्याला मुद्दामच कराव्या लागतील असा त्याचा अर्थ आहे. आणखीन एक गोष्ट लक्षात घ्यायची की शरीर शब्द जो आहे ना, त्या शरीर शब्दाचा अर्थ आहे शीर्यते इति शरीरम. शीर्यते इति शरीरम म्हणजे काय, जे नेहमी झिजतं ते शरीर. त्याला आपण कितीही जरी नट्टापट्टा सगळं केलं तरी दरवर्षी दर घटकेला ते शरीर झिजत जात आहे. तो तर आपल्याला अनुभवायचं. 71व्या वर्षी 17व्या वर्षाचे फोटो काढून बघावेत म्हणजे आपल्याला कळतं काय झालेलं असतं ते. त्यामुळे दरवर्षी भले किती वाढदिवस साजरे करा पण शरीर मात्र झिजतंच आहे 1-1 वर्षाने. त्यामुळे ते जुनंच होणार आहे, ते झिजणारच आहे. म्हणून त्याला नीट ठेवावं लागतं. संतांनी या देहाबद्दल दोन्ही प्रकारच्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत. म्हणजे एकीकडे तुकाराम महाराज आपल्याला सांगतात शरीर रोगाचे भांडार, त्या देहाचं वर्णन करताना सांगतात शरीर दुःखाचे कोठार. काय दुःख भरलं आहे, रोग भरलेले आहेत, आणि शरीर दुर्गंधीची ठार नाही अपवित्र शरीरा ऐसे. इतकं अपवित्र शरीर आहे असं घाणेरडं वर्णन, घृणा वाटेल असं वर्णन तुकाराम महाराजांनी केलं. आणि तेच तुकाराम महाराज म्हणतात शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घुसुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधले परब्रह्म. आता याचं कारण आपल्याला सहज कळेल की ज्या देहाकडून परब्रह्म शोधून काढायचं असेल, वाटचाल जर चांगली अशी झालेली असेल तर तो नरदेह चांगलाच आहे, हवाच आहे. नरदेह असल्याशिवाय परब्रह्माकडे वाटचाल होणारच नाही, म्हणून नरदेह चांगला. नाहीतर हा सगळा दुःखाचं कोठार. समर्थांनी पण आपल्याला सांगितलं जन्म अवघा दुःख मूळ. आपण जन्मदुःख निरूपण 3ऱ्या अध्यायाची सुरुवात पाहिली, त्याच्यात पहिल्यापासून समज की जन्म हाच मूळ दुःखाचं मूळ आहे. लागती दुःखाचे इंगळ, अगदी विंचू जावा निळ्या जाव्यात तसं हे नरदेहाचा जन्म होणं आहे. आणि म्हणून या तत्काळ काय करावं, स्वहित करावं.
हे असंच सगळं आहे. आपल्या कल्याणाचं काय आहे ते करावं, वेळ वाया दौडू नये. आणि म्हणून समर्थ नरदेहाचं स्तवन पण करताय. धन्य धन्य हा नरदेह हो, त्याची अपूर्वता पाहू. ज्या देहाला वाईट म्हटलं आहे त्याच देहाला धन्य पण म्हटलं आहे. कारण जो जो की जे परमार्थ लाहो तो तो पावे सिद्धी ते. हाच नरदेह परमार्थाकडे आपल्याला नेणार आहे, सिद्धीकडे नेणार आहे. तोच आपल्याकडून सद्गुणांची पेरणी करून चांगलं पीक घेणार आहे. म्हणून ह्या नरदेहाचे गुण पण गायले आणि तो कसा आहे ते पण दाखवलेलं आहे. त्याचा अर्थ एकीकडे शरीर माध्यम खलु धर्म साधन आहे ना, म्हणून आपल्याला शरीराचा साधन म्हणून उपयोग करायचा आहे. त्याला छानपैकी भोगासाठी नाही त्याला छान ठेवायचं, तर त्याच्याकडून परमार्थाची साधना करून घेण्यासाठी करायचं आहे. म्हणजे अगदीच पंचज्ञानेंद्रियांचा विचार करायचा झाला तर आपल्याला करता येईल की आपल्याला भगवंतांनी रसना दिलेली आहे, जीभ दिलेली आहे. त्या जिभेनी भजन करावं, नामस्मरण करावं, चांगला उपयोग करावा, वाईट बोलू नये यासाठी आपल्या जिभेचा उपयोग करावा, की चांगलं मुखातून येईल असा प्रयत्न करावा. शिव्या, शाप, राग असं त्याच्यातून येणार नाही असा प्रयत्न करावा. हे जे की बरं, हे करण्याचं जे की स्वातंत्र्य आहे ते तुम्हा आम्हाला आहे. माझ्या ह्या जिभेकडून मी काय करावं हे करण्याचं स्वातंत्र्य जे आहे ते मला आहे. असंच कर असं काही भगवंत सांगत नाही. भगवंताने दिलं आहे, आता कसा वापर करायचा तू ठरव. त्यामुळे त्या स्वातंत्र्याचा असं आहे की ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे कशी इंद्रिय वापरावीत, हे आपले अवयव कसे वापरावेत हे आपल्याला स्वातंत्र्य आहे. आपण लहानपणापासून सगळं आजूबाजूच्या निरीक्षण ते करतो. म्हणजे आपल्या हाताला अत्तर लावलं की लगेच आपला हात नाकाकडे जातो की हो. आपल्याला माहिती आहे की याचा आनंद कुठून मिळेल आपल्याला, की आपण लगेच जातो. म्हणजे आपल्याला प्रसाद दिला की तो लगेच आपल्या मुखाकडेच हात जातो. तीर्थ दिलं तर लगेच आपण डोक्यावरती फिरवतो. हे सगळं जे की आहे ते समजून घ्यायची पात्रता या देहामध्ये असणारा तो जो अंश आहे त्यांनी आपल्याला ती दिलेली आहे. ज्याला आपण म्हणतो ना की परवाच आपला विषय झाला होता की विष्णवे विष्णवे, तो भगवंताचा हा प्रभाव आपल्यामध्ये जन्मतः आहे आणि तसं आचरण आपण करतो. त्यामुळे चांगल्या पद्धतीने शरीराचा उपयोग आपल्याला करता येईल हे स्वातंत्र्य आपल्याजवळ आहे. म्हणून हे सगळं आपल्याला करावं लागतं. आजूबाजूच्या निरीक्षणाने, आपल्या आधीच्या लोकांनी केलेल्या निरीक्षणाने काय चांगलं काय वाईट बुद्धीला आपल्या कळतं, निरीक्षण करतो आपण, समजून घेतो आणि त्याप्रमाणे मानवी देहालाच या गोष्टी शक्य आहेत. इतर यांचा विचार केला तर आपल्याला कळेल की बघा कळपाने राहणारे प्राणी असतात. मेंढ्या आता कळपाने राहतात. आपण बऱ्याचदा पाहतो की तो एकच मेंढपाळ असतो आणि या 100, 200, 500 मेंढ्या असतात. कारण त्याला माहीत असतं की त्या कळपाने एक गेली की सगळ्या जाणार, अशा कळपानेच राहतात. पण मेंढ्या कळपाने असतात म्हणून त्या काय बेबेच करणार, त्या काही नामस्मरण नाही करत आहेत. पण माणसं एकत्र आली तर त्यांनी काय करावं याचं स्वातंत्र्य त्यांना आहे. त्यांनी ह्या मेंढ्यांसह नुसताच आरडाओरडा करावा का काही चांगलं करावं, काही विशेष चांगलं करावं. आणि हे विशेष चांगलं करण्याचं स्वातंत्र्य माणसाला आहे. आणि ते चांगलं म्हणजे काय, ती बुद्धी माणसाला आहे. आणि संत मंडळी, सद्गुरू काय चांगलं आहे ते आपल्याला सांगायला बसलेले आहेत, उपदेश करायला. आता याच्यातून आपल्याला क्षेत्रज्ञ आणि ते जाणणं म्हणजे ईश्वर, ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला कळते. ईश्वर, आत्मा, परमात्मा, ब्रह्म हे सगळं जाणण्यासारखंच आहे. म्हणजे क्षेत्रज्ञ. आता आपण मगाशी म्हटलं तसं शेत जाणणारा तो शेतकरी आहे. शेत आहे तो शेत जाणणारा शेतकरी आहे. आणि ज्ञान तसं देह आहे, देह जाणणारा नुसता डॉक्टर नाही, तो आत चालवायला बसलेला तो आहे. आणि परमात्मा आहे. आपण मला हा शब्द वापरताना म्हणजे आपण देहासाठी जेव्हा मला हा शब्द वापरतो अशा अर्थाने बोलतो, ते जे आहे ते क्षेत्र. आणि मीच क्षेत्रज्ञ. म्हणजे आपण गडबड करतो ना, आपण देहालाच मी म्हणतो आणि जाणणाऱ्याला पण मीच म्हणतो. म्हणून इथे आपल्याला आपलं क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, शेत आणि शेतकरी वेगळं कळतो. तर तसं आपल्याला हा देह आणि मी असं वेगळं करता आलं पाहिजे. आपण देहालाच मी म्हणतो त्यामुळे गडबड होते आपली. शेत आणि शेतकरी जसं वेगळं आहे तसा देह आणि मी असे वेगळे लक्षात घेतले तर आपल्याला अर्थ कळेल. हा तर म्हणजे नेहमीचीच गोष्ट आहे. समजा एखादा माणूस आपल्याला भेटला की आपण काय करतो की कितीतरी वेळांना आपण आपल्या देहाला मी म्हणतो ना, ते इतकं सहज म्हणतो, त्याच्यात काही वेगळं नसतं. आपण समजा एखाद्या भेटलं शेक हँड केलं
तर आपण काय म्हणतो की मला ही व्यक्ती भेटली, आमची दोघांची भेट झाली, त्यांनी मला शुभेच्छा दिल्या. मला म्हणजे कोणाला दिल्या? खरं तर शेखाण केला म्हणजे हाताने देवघेव झाली, पण मला दिल्या असं म्हणतो. की आम्ही आज अमक्यांकडे गेले, तर मी गेले म्हणजे काय गेले? खरं तर म्हणजे पाय गेले ना, मी पायाने चालत चालत त्यांच्या घरी गेले. पण आपण पाय गेले असं नाही म्हणत की मी गेले. त्यामुळे आपण या देहाला मी म्हणतो. त्यामुळे आपल्याला हे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, शेत आणि शेतकरीसारखं देह आणि मी हे आपल्याला कळलं पाहिजे. तर देह वेगळा आहे आणि मी वेगळा आहे. पण म्हणताना काय होतं आहे, व्यवहारामध्ये देहाला मी म्हणत असल्यामुळे आपल्याला व्यवहारिक पातळीवर ही गडबड होते. त्या देहालाच मी म्हणते. तिथे आपल्याला लक्षात घ्यायचं की हा देह वेगळा आहे आणि मी वेगळा आहे, शेत वेगळं आहे, शेतकरी वेगळा आहे असं घेतलं. आणि हे सगळं ज्याच्या ज्ञानचक्षू लागतील त्याच्यासाठी आपल्याला ह्या फरक कळायला की मी वेगळा आणि हा देह वेगळा, हे ज्ञानचक्षूने आपल्याला समजावून घ्यायचं आहे. क्षेत्रज्ञ याविषयीचं जे असं यथार्थ ज्ञान आहे ते खरं, आणि ते जे खरं ज्ञान आहे भगवंत आपल्याला सांगतो आहे. आणि तेव्हा तो आपल्याला म्हणाला की क्षेत्र अनेक आहेत, म्हणजे देह अनेक आहेत आणि मी एकच आहे. क्षेत्रज्ञ जो आहे तो मी एकच आहे, हे आपल्याला समजलं पाहिजे. तो एकच आहे, तो सगळ्यांमध्ये आहे. त्यामुळे देह अनेक आहेत, क्षेत्र अनेक आहेत. एवढे 84 लक्ष योनीतले जीव आहेत. अगदी माणसं फक्त धरली तरी एवढी माणसं आहेत. त्यामुळे ही सगळी शेतं, आणि त्या शेतांना जाणणारा क्षेत्रज्ञ परमात्मा एकटाच असा आहे. भगवंत एकच आहे आणि हे क्षेत्र मात्र अनेक आहे. आपल्या देहातलं जे चैतन्य आहे, आत्मतत्व आहे, ते एकच आहे. ते एकच आत्मतत्व सगळ्या देहाला, म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, विचार, विषय, जे काही आपले षड्रिपू, हे सगळं ते जाणतं असं आहे. म्हणजे आपण विचार करू शकतो की आपण एखादी वस्तू आहे, ती वस्तू आपल्या ज्ञानेंद्रियांकडून आपल्याला कळते. म्हणजे काय, तर समजा आता ही डायरी आहे. आता ही डायरी वाऱ्याने समजा त्याची पानं फडफडतात, म्हणजे आवाज होतो आहे, तर ते जे काही आहे ते शब्दज्ञान आहे, ते आपल्याला कानाने कळतं. आवाजाचं ज्ञान आपल्याला कानाने होतं. ही पानं अतिशय गुळगुळीत आहेत, हाताला त्याचा स्पर्श आहे, त्यामुळे त्याला त्याचं स्पर्श ज्ञान पण आपल्याला कळतं. कुठल्या इंद्रियांनी कसं ज्ञान आपल्याला वस्तूचं होतं ते आपल्या लक्षात घ्यायचं. ह्या डायरीला एक आकार आहे. मग आकार आहे याचा अर्थ तिला रूप आहे. त्या आपण काही ते कागद खाणार नाही आहोत, पण कागद चव जी आहे ती जर खाल्लं समजा तर त्याला चव पण आहे, आणि त्या कोरी असेल तर त्याला एक वास आहे, त्यामुळे वायू पण आहे. म्हणजे ह्या ज्ञानेंद्रियांच्या मार्फत, 5 ज्ञानेंद्रिया मार्फत आपण शब्द, स्पर्श, रूप, रसगंध या माध्यमातून एखादी वस्तू जाणतो. एखाद्या वस्तूचं जर आपल्याला सगळं बाहेर ज्ञान व्हायला हवं असेल तर या 5 म्हणजे ज्ञानेंद्रियांच्या मार्फत आपण ते करतो. आता हे ज्याला होतं, हे ज्ञान ज्याला झालं ते वेगळे असतो. 5 ज्ञानेंद्रियांच्या मार्फत एखाद्या वस्तूचं झालेलं ज्ञान ज्या कोणाला झालं ती मी वेगळी आहे. ह्या ज्ञानेंद्रियांच्या विषयांच्या त्या ज्ञानापासून मी वेगळी आहे. म्हणजे मी एकटीने ह्या 5 इंद्रियांच्या द्वारा ह्या वस्तूचं 5 प्रकारांनी ज्ञान घेतलं, पण मी एकटीच. मी डोळ्यांनी पाहिलं, कानाने ऐकलं, जिभेनं चव घेतली, नाकानं वास घेतला, हाताने स्पर्श केला, सगळं केलं, मी एकच. आणि ह्या 5 ज्ञानेंद्रियांच्या मार्फत या 5 गोष्टी झाल्या. तसं क्षेत्र अनेक आहेत आणि क्षेत्रज्ञ एकच आहे. मी एकच आहे, पण या 5 गोष्टींचं ज्ञान मी घेतलं. किंवा आपण नेहमी उदाहरण देतो की एखादी स्त्री, तिच्याशी नातेसंबंध कसे असतील, ती कोणाची ताई आहे, कोणाची आई आहे, कोणाची बहिणी आहे, कोणाची नणंद आहे, कोणाची मैत्रीण आहे, हे वेगवेगळं असू शकतं, पण ती व्यक्ती एकच असते. तसं आहे. जसं उपाधी म्हणजे नावं, तर उपाधी अनेक असतात, नावं अनेक असतात, पण नावं धारण करणारी ती व्यक्ती आहे ती एकच असते. असं जर घेतलं तर क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हे आपल्याला समजेल. क्षेत्र अनेक आहे, क्षेत्रज्ञ एकच एक आहे. तो जो क्षेत्रज्ञ आहे तो परमात्मा आहे, त्याला आपण ओळखायचं. अनेक रंग, अनेक रूपं, पाहणारे डोळे, अनेक, त्या डोळ्यांना दिसतं किंवा असं घडतं का की हा रंग पाहायला डोळा वेगळा असं नाही होत. एकच एक डोळा सगळ्या प्रकारचे रंग पाहतो. तसं चांगलं वाईट हे सगळं जे काही आहे ते सगळं कान ऐकतात. त्यातलं काय घ्यायचं ते ठरवायचं. तो परमात्मा सांगतो काय चांगलं, म्हणजे बुद्धी सांगते आपल्याला काय चांगलं वाईट आहे. काय ऐकायचं, काय पाहायचं हे आपण ठरवायचं.
जसं विजेचं उदाहरण मगाशी आपण पाहिलं, नेहमीच आपण त्या विजेबद्दल बोलतो कारण ते आपण रोज अनुभवतो. वीज तीच, पण तीच वीज पदार्थ गरम करते, गार करते, ताजा करते, शिळा करते, सगळं करते, असं आहे. असा अर्थ लक्षात घेतला तर आपल्याला कळेल. उपनिषदामध्ये एक उदाहरण देतात की 100 पाण्याचे घट भरलेले आहेत आणि त्या 100 अंगणामध्ये 100 घट आहेत, पाणी आहे प्रत्येक घटामध्ये आणि आकाशात सूर्य आहे, त्या सूर्याचं प्रतिबिंब प्रत्येक घटात पडलेलं आहे. आता असं असलं, प्रत्येक घटामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडलं असलं तरीसुद्धा 100 सूर्य नाही आहेत काही. 100 घटामध्ये पाणी आहे आणि त्या 100 घटामध्ये सूर्याचं प्रतिबिंब आहे. आता घट फुटला समजा तर काय होईल? सूर्य का फुटणार आहे? सूर्य फुटणार तो आहेच. अजून आपण पुढे एक पायरी चढा. हे जे की आहे ते आपण ह्या त्रिपुटीच्या माध्यमातून लक्षात घ्यायचं. म्हणजे आपण ज्ञेय ज्ञाता ज्ञान असं लक्षात घ्यायचं की आता जसं आपण पाहिलं की तो सूर्य आहेच आहे, तो एकच आहे. आपल्याला तो त्या प्रतिबिंबाच्या रूपात एवढा दिसतो आहे. समजा एखादं पुस्तक आहे, पुस्तक, त्या पुस्तकाची जाण असणारी मी आणि पुस्तक दोन वेगवेगळे आहेत, हे ज्ञान. आता आपण जसं म्हटलं की हा देह, ते जाणणारा मी आणि ह्याचं ज्ञान अशी तिसरी गोष्ट आहे. असं जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला जीवादी काय जाणायचं ते आपल्याला कळेल. त्यामुळे जीव, आत्मा आणि ते कळणारं ज्ञान, या 3 गोष्टी पाहिजेत. त्याला ज्ञेय, ज्ञाता आणि ज्ञान असं म्हणायचं. या गोष्टी कळल्या तर आपल्याला या 3ऱ्या श्लोकाबद्दल थोडं आणखीन स्पष्टीकरण करावं लागेल. ते आपण पुढल्या वेळेला करूया. पण लक्षात असं घ्यायचं की या 13व्या अध्यायामध्ये या देहाच्याकडून होणाऱ्या सगळ्या गोष्टी जाणण्याची प्रक्रिया, जाणण्यासाठी असणारं ज्ञान आपल्याला घ्यायचं आहे. त्या देहापेक्षा आपण कसे वेगळे आहोत याची सुरुवातच भगवंतांनी करून दिली. त्यामुळे 13व्या अध्यायाचा अभ्यास करताना सारखं आपण आपल्याला जसं आरशात पाहतो, म्हणजे आपला देह वेगळा पाहतो, तसं आपण वेगळं करून स्वतःला पाहायचं. म्हणजे मग आपल्याला ते जे पाहण्याचं ज्ञान, ते ज्ञान काय ते कळेल. म्हणजे परमात्म्याची ओळख होईल. आणि मग अशी जे आपण पाहिलं की त्या सगळ्या पायऱ्यांनी आपल्याला जायचं आहे आत्मज्ञानापर्यंत. त्या आत्मज्ञानापर्यंत जाण्याचा मार्ग भगवंत आपल्याला सांगतो आहे. आणखीन पुढे गेलं की मग आपल्याला याही अध्यायामध्ये पुन्हा जसं 12व्या अध्यायात भगवंताचा लाडका असणारा जो भक्त आहे त्याचे गुण सांगितले, तसं इथे पण आपल्याला काही गुणांचा अभ्यास करायचा आहे. अगदी सगळ्यांना आवडेल असा अध्याय आहे. नाव पण क्षेत्रज्ञ योग असंच आहे. रोज आपण तो अध्याय म्हणावा, म्हणजे त्या अध्यायाशी आपण जोडलेले राहू. आणि आज इथेच थांबू. पुढल्या वेळेला पुढला भाग. धन्यवाद.